संपूर्ण राज्यात महापालिकेची निवडणूक लागलेली आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे। एकेका प्रभागामध्ये साधारणतः 100 150 इच्छुक उमेदवार या ठिकाणी आपला दावा त्यांनी केलेला आहे आणि हीच इच्छुकांची जी गर्दी आहे भाजपच्या मुळावर उठूक की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्याचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपालजी मेश्राम आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नागपूरमध्ये तरी ज्या पद्धतीने राज्यामध्ये जे राडा होत आहे, ज्या पद्धतीनं भांडणे होत आहेत, एकमेकांचं आरोप प्रत्यारोप होत आहे भाजपमध्ये, या ठिकाणी नागपूरमध्ये अशी परिस्थिती आहे का, नेमकं काय सांगा आणि जे तिकीट वाटप आहे ते कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्याही पद्धतीचा अंतर्गत कलह नाही। कुठल्याही शहराचं तुम्ही उदाहरण घ्या, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका आणि त्यातल्या त्यात नागपूर शहराची ही महानगरपालिका, आमच्यामध्ये कुठलंही अंतर्गत द्वंद्व नाही। हे शहर गडकरी साहेबांचं शहर आहे। हे शहर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं शहर आहे। या शहरामध्ये आम्ही मागच्या वेळेला 108च्या संख्येत नगरसेवक या शहरातल्या सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी निवडून दिलेले होते आणि आत्ता ती संख्या मोठी आहे आणि त्यामुळे निश्चितच हे स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक आहे की भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क, कार्यकर्त्यांचं जाळं, नेते पदाधिकाऱ्यांचं जाळं हे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे आमच्याकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। आमच्या कार्यालयातून जवळपास 3000 पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार अशा 3000 लोकांनी फॉर्म निवडून घेऊन गेले। त्यापैकी जवळपास 1600 ते 1650 लोकांनी प्रत्यक्ष फॉर्म भरत आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत आणि या 151 जागांपैकी तुम्ही जर ॲव्हरेज हिशोब काढला तर एका प्रभागामध्ये ही कमीत कमी तिकीट मागणाऱ्यांची संख्या ही 110 ते 120च्या घरात आहे आणि असं असल्यावर प्रत्येकाच्या भावना असतीलच, कारण त्यांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये पक्षाचं जाळं पसरताना, पक्षाचे पाय पसरताना, पक्षाचे हात पसरताना किंवा पक्ष मोठा करताना प्रत्येकाचं योगदान या कार्यकर्त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळं हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे की प्रत्येकानं तिकीट मागितलंच पाहिजे। पण लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतभेद एकदाचे होऊ शकतात, मनभेद नसल्यामुळं आणि नेतृत्वाचा मोठा प्रभाव नागपूर शहरामध्ये असल्यामुळं कोणत्याही पद्धतीची बंडखोरी किंवा मनभेद होणार नाहीत याची खात्री आम्ही निश्चितपणानं बाळगू आणि त्याच पद्धतीचा नेतृत्वाचा प्रयत्न आहे। नक्की आपण सांगितलं की एका प्रभागात जर विचार केला तर साधारण 100च्या वरती इच्छुक आहेत आणि 4 तुम्ही तिकीट देणार आहात आणि त्यापैकी 96च्या वरती लोक 100 लोक वेटिंग राहणार आहे। अशा या लोकांना कशा प्रकारे तुम्ही शांत करणार आहे, काय सांगणार? एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पक्ष हा मागच्या अनेक वर्षांचं फलित आहे। आज आम्ही केंद्रामध्ये सत्तेत आहोत, आज आम्ही राज्यामध्ये सत्तेत आहोत, पालकमंत्री नागपूर शहराचे आहेत, मुख्यमंत्री नागपूर शहराचे आहेत, केंद्रातले मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब नागपूरचे आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षातला कार्यकर्त्यांना देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आज आहेत। एकतर आमचा प्रयत्न जो आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः 3 सर्वेक्षणं इथल्या इच्छुक उमेदवारांचे केलेली आहेत। गडकरी साहेबांनी स्वतः 1 सर्वेक्षण इथल्या इच्छुक उमेदवारांचं केलेलं आहे। आमच्याकडे 4 सर्वेक्षणाचा डेटा सध्याच्या स्थितीमध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे लोकप्रियता कोणाची कशी आहे, जनतेमध्ये काम कोणाचं कसं आहे, कार्यकर्त्याचा स्वभाव कसा आहे, कार्यकर्ता इतर लोकांमध्ये तो समाविष्ट होतो की नाही, अशा अनेक कसोट्यांवर पारखत नंतरच त्याला उमेदवारी देण्यात येईल आणि ती सर्वमान्य असेल। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं हे विशेष आहे की एकदा निर्णय झाल्यावर नेतृत्वाचा निर्णय प्रामाणिकपणे स्वीकारण्याची भूमिका कार्यकर्त्यांची असते। आणि छोट्या प्रभागामध्ये एक नाराजी मोठ्या प्रमाणात की त्याच माणसाला तिकीट देऊ नये, तुमची नेमकं भावना काय? नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत अनेक नवीन लोकांनी प्रवेश घेतला आहे, सत्य आहे आणि त्यामुळे साहजिक भावना असतात की निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षाने तिकीट द्यावी की देऊ नये, ही एक बाब जरी सत्य असली तरी त्याला दुसरी भूमिका देखील असते की ज्या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता कमकुवत असेल किंवा पक्षाचं काम सर्वदूर चांगलं असलं तरी एखाद्या ठिकाणी कमी असेल तर तशा ठिकाणी आम्हाला नवीन नेतृत्वाचा किंवा नवीन प्रतिनिधींचा विचार करावा लागतो। याचं
प्राध्यापक श्रीमती तिथल्या आमदार आमच्या देवयानी फरांदेताई असतील किंवा मग गिरीशजी महाजन साहेब असतील, यांनी त्या सगळ्या गोष्टींचा धुराळा बसवलेला आहे आणि त्या गोष्टी आम्ही हातावेगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे अशा अनेक ठिकाणी एक सत्य आहे की जेव्हा पक्ष खूप मोठा होईल तेव्हा अशा छोट्या मोठ्या घटना निश्चितपणानं होतील, परंतु नेतृत्वाची कसब आणि कसोटी अशी आहे की त्यावरती फुंकर घातल्या जाईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. निश्चितपणाने लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही नागपूर शहराचा विचार केलात तर प्रभाग 26 असेल किंवा 23 असेल, हे खरं आहे की कार्यकर्त्यांची भावना असते की एकाच माणसाला 4दा 5दा 6दा तिकीट कशी द्यायची. हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे, त्याचा देखील विचार होईल. परंतु अनेक ठिकाणी एखाद्या उमेदवाराची लोकप्रियता तपासताना तो सर्वस्वी त्या प्रभागाच्या विकासासाठी त्याचं योगदान किती आहे, जनमानसात त्याची प्रतिमा कशी आहे, लोकांच्यासाठी तो किती धावून जातो, अशा अनेक आघाड्या आणि अनेक कसोट्या लावल्यांवर जे काही त्यातून क्रक्स निघेल, जे काही त्यातून योग्य ते निष्पन्न होईल, त्यानुसारच निश्चितपणानं सर्वेक्षण आणि इतर अनेक बाबींच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल. त्यामुळं खूप काही अडचणी होतील असं मला निश्चितपणानं वाटत नाही. भाऊ, एक विषय होता की मनसे आणि शिवसेना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गाजवाज झाला आणि असं वाटतं की आता त्यांची सत्ता आली की काय अशा प्रकारचे चित्र निर्माण झालं आहे मुंबईला स्पेशली. नागपूरची परिस्थिती काय? दोघं जर भाऊ एकत्र आले, मनसे आणि शिवसेना जर युती झाली त्यांची आणि इथे दोघांनी कोलॅबोरेशन लढलं तर भाजपला काही फटका होऊ शकतो? कारण हे बघा, आत्ताच झालेल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जनमत काय आहे ते सगळं बाहेर आलेलं आहे मतपेट्यांच्या रूपातून. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आणि महायुती म्हणून तर आम्ही 75%पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळं अशा गोष्टींचा खूप फरक पडेल असं मला वाटत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विषय जर असेल तर त्या ठिकाणी खरं आहे की शिवसेना उबाटा गट असेल किंवा मनसे असेल राज ठाकरे साहेबांचा, यांची लढाई आत्ता ते अस्तित्वाची आणि शेवटच्या घरघर लागल्या टाईपची लढाई ते लढत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं बरं, दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये दोन भावंडांमध्ये कुठलंही प्रेम नाही आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना दोन भाऊ एकत्र येऊ शकले नाही, दोन पक्ष एकत्र येऊ शकले नाही. आणि एवढंच नाही तर मागच्या वेळेच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसेचे 7 नगरसेवक निवडून आलेले असताना त्यातले 6 नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटामध्ये समाविष्ट झाले, सहभागी झाले. तेव्हा हे युद्ध जे आहे लक्षात घ्या, त्यांचं स्वतःतलं आहे. आणि निश्चितपणानं एखाद्या मनसेच्या उमद्या उमेदवाराला जर तिकीट मिळाले नाही तर तो बंडखोरी करेल. उबाटाच्या गटाचं तसंच आहे, उमद्या एखाद्या उमेदवाराला तिकीट मिळालं नाही तर तो बंडखोरी करेल. याचा अर्थ लक्षात घ्या की दोन्ही भाऊ जरी एकत्र आले, आम्ही त्यांचा सन्मानच करतो. आणि एक खरं आहे की बाळासाहेबांच्या हयातीत स्वतः बाळासाहेबांना जे शक्य झालं नाही ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कर्तव्य कठोर भूमिकेमुळे, कार्यकर्तृत्वामुळे आणि महाराष्ट्रातल्या लोकप्रिय प्रतिमेमुळे आणि महाराष्ट्रातल्या विकासासाठी पाहिलेल्या दृष्टीमुळे आज त्यांच्यात जी भीती निर्माण झालेली आहे, त्यामुळं ती शेवटच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या मतदार जनतेला देखील ते कळून चुकलेलं आहे. त्यामुळं खूप काही फरक पडेल असं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील मला वाटत नाही. तुम्ही जर म्हणालात नागपूरचा विषय, नागपूरमध्ये महायुती आहे की नाही हे शेवटचं चित्र शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. आज तारखेमध्ये आम्ही आपापली भूमिका मांडत आहोत. आम्ही ह्यापूर्वीही भारतीय जनता पक्ष म्हणून वेगळं लढलेलो आहे. आम्ही ज्या पद्धतीनं लढलो तेवढ्यानंतरही आम्ही 51%पेक्षा अधिक मतं घेत, हे लक्षात घ्या, 51%पेक्षा अधिक मतं घेत आम्ही 108 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. त्यामुळे नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणत्याही दुसऱ्या आघाड्यांचा किंवा उद्या जर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उबाटा गट किंवा आणखी इतरही तत्सम पक्ष जरी एकत्र आले, हे लक्षात घ्या, एकत्र येण्याची शक्यता मला एक राजकीय चिंतक म्हणून सुतराम दिसत नाही. परंतु जरी ते आले तरी मी आपल्याला खात्रीशीर सांगतो, त्यामुळे या शहराच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. ज्या पद्धतीने या शहराच्या विकासासाठी सन्मान्य गडकरी साहेब राबलेले आहेत, ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या शहराच्या विकासाचे नवे मापदंड निर्माण करताना जे निर्णय घेतलेले आहेत, मला निश्चितपणाने विश्वास आहे की या शहरातली 25 लाख मतदार संख्या या शहराच्या विकासासाठी आणि या शहराला
राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्याही नकाशावर प्रतिष्ठापित करण्यासाठी आपलं मतदान करेल आणि 16 जानेवारीला आपल्याला दिसेल की आम्ही 120च्या संख्येमध्ये किमान या शहरामध्ये निवडून आलेलं असू. शेवटच्या BSP या ठिकाणी मोठा रोल करणार 10 नगरसेवक त्यांचे होते. शिवसेनेपेक्षा जास्त भीती भाजपला BSPची आहे का? उत्तरमध्ये स्पेशली आम्हाला कोणत्याही पक्षाची भीती नाही, कारण भारतीय जनता पक्ष हा कॅडर बेस पक्ष आहे. आत्ता देशामध्ये एकमेव कॅडर बेस पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. मागच्या अनेक वर्षात आम्ही जे कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याही बहुजन समाज पक्षाची, काँग्रेसच्या कोणत्याही गटाची, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, उबाटाची किंवा आणखी इतरही कोणत्याही पक्षाची कोणत्याही पद्धतीनं अडचण वाटत नाही. तरी देखील भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.